ओके, वधस्तंभावरील आपण चौथा उद्गार पाहतो या ठिकाणी. आपण मत्तय 27वा अध्याय आणि त्याचं 46 वचन या ठिकाणी वाचणार आहोत. 27 अध्याय आणि त्याचं 46 या ठिकाणी वचन वाचूया आपण. आणि 9व्या तासाच्या सुमारास येशूने मोठ्याने आळोरी करत म्हणाला, एलोई एलोई लमा सबकतनी, म्हणजे माझ्या देवा तू मला का टाकून दिले आहेस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाव चौथा उद्गार आपण नेहमी पाहतो त्यागाप्रमाणे. कशाप्रमाणे? त्यागप्रमाणे. आणि आपण हे पाहतो की पित्याने येशूचा काय केला? त्याग केला. पण आत्मिकरित्या जर तसं पाहिलं, शब्दशः अर्थ घेतला तर असं वाटतं का पित्याने येशूचा काय केला? त्याग केला. पण जर आत्मिकरित्या या वाचनाकडे दृष्टी लावली तर आम्हाला कळतं का येशूचा त्याग करण्यात येत नाही. प्रभू मुद्दामून हे उद्गार आपल्या मुखातून काढतो, जे काही त्यांना कळावं का तुम्हाला भलेही असं वाटत असेल का माझ्या प्रभूने मला सोडलंय, पण माझ्या प्रभूने मला सोडलेलं नाहीये. कारण जे शब्द येशूने आपल्या मुखातून बोलले, एलोई एलोई लमा सबकतनी, माझ्या देवा माझा त्याग का केला. तर ही जी प्रार्थना आहे, ही प्रार्थना इस्रायली लोकांमध्ये फार प्रचलित होती. कारण इस्रायलमध्ये अनेक वेळेस, ज्याही वेळेस ते लोक देवाच्या वाटण्यात राहत नव्हते, वाईट वागायचे, देवाला आवडणाऱ्या न गोष्टी करायचे, मग त्यांच्यावर परराष्ट्रीय लोक येऊन आक्रमण करायचे, त्यांची नासधूस करायचे. त्यावेळेस हे लोक म्हणायचे, हे माझा देवा माझा त्याग का केला. म्हणजे ही प्रार्थना इस्रायलच्या लोकांना तोंडपाठ होती. कारण त्यांचं अर्ध आयुष्य नेहमी याच्यामध्ये गेलं का ते वर्षातून फिरायचे, देवाची आज्ञा मोडायचे, परराष्ट्रीय लोकांना प्रभू त्यांच्यावर पाठायचा, त्यांना मारायचा, आणि मग ते लोक परत कोणाकडे फिरायचे? देवाकडे. कोणाकडे पाहायचे? देवाकडे पाहायचे. म्हणून त्यांना ही प्रार्थना माहित होती का बाबा संकट समयी ते कोणाला हाक मारायचे? आणि मग प्रभूचा क्रोध फिरायचा आणि प्रभू पुन्हा इस्रायलच्या लोकांना जवळ घ्यायचे. प्रेज द लॉर्ड. मग इथं पण तेच घडतंय. प्रभू म्हणतोय का तुम्हाला असं वाटतंय का माझ्या पित्याने मला काय केलंय? सोडलंय. कारण मी म्हणलो मी पित्याचा पुत्र आहे, मी पित्याचा पुत्र आहे. आणि मग तुम्हाला वाटतं जर तू देव असशील तर मग तुला का सोडवलं जात नाही? तू देव असशील तर तुला काय बाहेर काढलं जात नाही? पण त्याला सांगायचंय का माझ्या पित्याने माझा त्याग केलेला नाही. जसं तुम्ही वाईट वागायचे पण माझा प्रभू तुम्हाला सोडत नव्हता. काही वेळेसाठी तुम्हाला बुद्धी यावी म्हणून शत्रूच्या हाती द्यायचा, पण पुन्हा प्रभू तुम्हाला काय करायचा? जवळ घ्यायचा. तुम्ही वाईट वागून देव तुम्हाला जवळ घ्यायचा. कसे वागून? सगळे बोला कसे? मग प्रभू इथं वाईट वागतोय का चांगलं वागतोय? चांगलं वागतोय. देव जी शिक्षा भोगतोय त्याची शिक्षा भोगतोय का दुसऱ्यांची? दुसऱ्याची शिक्षा. सगळे बोला कोणाची? दुसऱ्याची शिक्षा. येशू जे वधस्तंभावर करतोय, वाईट करतोय का चांगलं करतोय? चांगलं करतोय. मग जर चांगलं काम करतोय तर पिते त्याला सोडेल का? नाही सोडणार. किती लोकांना समजतं मी जो मांडण्याचा प्रयत्न करतो? आम्हाला वाटतं का पित्याने येशूला काय केलं? सोडलं. पण त्यांनी काय वाईट केलं का? नाही. असं लिहिलंय खोटे साक्षी उभे केले. कसे? खोटे साक्षी. मग त्यांनी खोटे साक्षी उभे केले, मग देवाची नजर पण काय चुकली का? चच नाही. लोक भुरळले, यांच्या बोलण्यामध्ये लोक भुरळले. ते म्हणले का हा यांनी पाप केलं, पण देव भुरळला जाईल का? नाही. त्याला दिसतंय ना का न्यायी आहे का? असं न्यायी आहे. मग देव न्यायीचा साथ देईल की त्याला सोडल? साथ देणार. एखादा व्यक्ती जर चांगलं काम करतो तर त्याच्या विरोधात जाईल की त्याचा सपोर्ट करेल? त्याला सपोर्ट करेल. मग मला सांगा इथं आपण कसं म्हणू शकतो का पिते त्याला सोडून देतोय? तो वाईट करत नाही, तो चांगलं करतोय. कसं करतोय? चांगलं करतोय. तो आपली शिक्षा भोगत नाही, तो आमची शिक्षा भोगतोय. मग उलट देव त्याच्या जास्त जवळ येचेच. किती लोकांना समजतं? पुन्हा सांगा, येशूने वाईट केलं का चांगलं केलं? चांगलं केलं. स्वतःसाठी वधस्तंभावर होतं का आमच्यामुळं? ते लोक म्हणत होते की यांनी पाप केलं, पण देवाला माहित नाही की यांनी पाप केलं का नाही केलं. तुम्हाला मला माहित नाही का सत्य? मग मला सांगा जर कोणी चांगलं करतं तर प्रभू त्याचा विरोध करेल का त्याला सहाय्य करेल? त्याला सहाय्य करेल. मग इथं देव काय करतोय? विरोध करतो का सहाय्य करतोय? म्हणून तो सांगत होता का रे बाबा जर देवाने तुम्हाला सोडलं नाही, तुमचं जीवन पापी असता देवाने तुम्हाला जवळ केलं, मी तर देवाचा नीतिमान आहे, मी तर देवाचा अभिषिक्त आहे, म्हणून माझा पिता मला कधी सोडणार नाही. किती लोकांना समजतं? कमान प्रभू त्याला सोडणार नाही. कसं सोडणार? तो चांगलं काम करतोय. कसं काम करतोय? चांगलं काम. आणि चांगलं काम करणाऱ्याबरोबर नेहमी परमेश्वर असतो. प्रेज द लॉर्ड. त्या लोकांना भुरळ पडली होती, पण पित्याला भुरळ पडली का? नाही पडली. ते लोक बहकले होते, पण देव बहकल का? नाही. म्हणून प्रभूला सांगायचंय की हा जो उद्गार होता एलोई एलोई लमा सबकतनी, ही प्रार्थना त्यांच्यात प्रचलित होती. त्यांना माहित होतं का संकट समयी लोक प्रार्थना करायची आणि देवाचा अनुग्रह पुन्हा त्यांच्यावर यायचा. प्रेज द लॉर्ड. म्हणून या ठिकाणी पिता त्याला सोडत नाही.
किती लोकांना समजलं? योसेफ किती लोकांना माहिती आहे? येस. माहिती आहे योसेफ. आता योसेफ जेलमध्ये गेला का नाही गेला? येस गेला. कोणत्या आरोपात गेला? व्यभिचाराच्या आरोपात. जोरात बोला, कोणत्या आरोपात गेला? व्यभिचाराच्या आरोपात. असं लिहिलंय तो जेलमध्ये असताना पण देव त्याच्या बरोबर होता. Yes, मग तो hallelujah. जी शिक्षा भोगतो, कोण? योसेफ. योसेफ. चुकीचं आहे का योग्य आहे? चुकीचं आहे. चुकीची शिक्षा आहे. कशी शिक्षा आहे? चुकीची शिक्षा. लोकांनी चुकीचा आरोप त्याच्यावर टाकला, मग देव साथ सोडल का? नाही. असं लिहिलंय का जेलमध्ये पण देव त्याच्या संगती होता. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग योसेफ चुकीची शिक्षा भोगतोय आणि देव त्याच्या बरोबर आहे. मग येशू पण कोणती शिक्षा भोगतोय? दुसऱ्यांचीच. सगळे बोला, कोणाची? आपल्याबद्दल. दोन दृष्टिकोन आहेत. त्यांच्या हिशोबाने चुकीची शिक्षा आहे. येस. कशी? चुकीची कारण शिक्षा खोटे साक्षी उभे केले. आमच्या हिशोबाने आमचे पाप कोणी घेतले? येशूने घेतले. मग या ठिकाणी जर योसेफाला देव सोडत नाही तर मग येशूला पण देव कसं सोडणार? येस. किती लोकांना समजलं? आपण बायबलमधून पाहू या ठिकाणी. उत्पत्ती काढा 39, 18 आणि 20 वचन. असे झाले की मी आरोळी मारून ओरडले, तेव्हा तो आपले वस्त्र माझ्याजवळ सोडून बाहेर पळाला. हा 19 वचन. 20 वाच. 20 वचन. मग योसेफाच्या धन्याने त्याला धरले आणि ज्या ठिकाणी राजाचे कैदेत होते तेथे त्याला तुरुंगात घातले. कुठं घातलं? तुरुंगात सगळे घातलं. बोला, कुठं घातलं? तुरुंगात. आणि कोणता आरोप आहे? व्यभिचाराचा आरोप. सगळे बोला, कोणता आरोप आहे? व्यभिचाराचा आरोप. आता पहा, देव साथ दिलं पाहिजे का सोडलं पाहिजे त्याला? येस. जेलमध्ये कुठं आहे? जेलमध्ये पहा आहे. देवाचं वचन काय सांगतं. 21 वचन वाच. 21 वचन. परंतु यहोवा योसेफा संगती होता. काय शब्द वापरला? परमेश्वर योसेफा संगती होता. परंतु परमेश्वर योसेफा संगती होता. योसेफ कुठं आहे? जेलमध्ये आहे. आणि मग त्याच्या बरोबर कोण आहे? येशू आहे. म्हणजे तो शिक्षा भोगतोय. काय भोगतोय? शिक्षा भोगतोय. पण त्याच्या बरोबर कोण आहे? परमेश्वर आहे. सेम वे येशू कुठं आहे? वधस्तंभावर आणि काय आहे. भोगतोय? शिक्षा मग भोगतोय. जसं योसेफ शिक्षा भोगताना देव त्याच्या बरोबर होता, सेम वे येशू बरोबर पण देव आहे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजलं? कळतंय? शद्रक, मेशक, अबेदनेगो कोणत्या भट्टीत होते? अग्नीच्या भट्टीमध्ये. कोणासाठी उभे राहिले? परमेश्वरासाठी. मग त्या अग्नीच्या भट्टीत पण कोण उभा राहिला? येस राहिला. राहिला का नाही राहिला? येस परमेश्वर. राहिला. दानिएल कोणाच्या गुहेत होता? सिंहाच्या मग गुहेत तिथं पण कोण उभा राहिला? परमेश्वर उभा राहिला. चर्च या सर्वांबरोबर जर देव उभा राहिला यांच्या न्यायीपणात, तर येशू पण न्यायी नव्हता का? येस होता. मग येशू त्यांच्याबरोबर उभा राहणार नाही का? येस राहणार का मग कळतं चर्च? म्हणून लक्षात घ्या का पित्याने येशूला सोडलेलं नाही. नाही. पित्या त्याच्या बरोबर आहे. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग प्रभू आम्हाला काय सांगतो चर्च? अशी आव्हान येतील जीवनामध्ये, त्याचं असं वाटू देऊ नका का देवाने मला काय केलंय. सोडलंय. देव कधी सोडणार नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आईबाप तुम्हाला सोडतील, तुमचे लोक तुम्हाला विसरतील, पण जिवंत देव तुम्हाला कधी विसरणार नाही. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असं लिहिलंय. जर आपण स्तोत्र वाचलं, स्तोत्र 27:10. 10 वचन. कारण माझा बाप व माझी आई यांनी मला सोडून दिले, हा तरी यहोवा मला उचलून घेईल. काय घेईल? यहोवा मला उचलून घेईल. येशू बद्दल बोललं. कोणाबद्दल बोललं? येशू बद्दल. माझे आईबाप जरी मला विसरून जातील, मला सोडतील, पण देव मला उचलून घेईल. आणि तेच झालं. येशूला स्वर्गात उचलून घेतलं. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतंय? आईबाप तुला काय करतील? सोडून देतील. पण देव तुला सोडणार नाही. Yes, ते तुला amen. उचलून उचलून घेईल. घेणार. म्हणून तुमच्या लाईफमध्ये पण येशूला पण या स्थितीमधून जावं लागलं. येस. आमच्या जीवनामध्ये पण अकस्मात जे संकट येतात, आजार आला, काही होऊ लागलं, काही अचानक काही गोष्टी समोर आल्या, मग आम्हाला वाटतं का देवाने मला काय केलंय? सोडलं. सोडून दिलं. देव सोडत नाही. देव पाहतो का माझ्या लेकरांचा विश्वास माझ्यावर किती आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण कसोटी झाल्यानंतरच कळतं आमचा विश्वास किती मजबूत आहे. येस. पण आमचा प्रॉब्लेम असा आहे का संकट आल्याबरोबर आपण म्हणतो प्रभू हे काय चाललंय, प्रभू हे. काय चाललंय? पण देव म्हणतो असं म्हणू नको, काय चाललंय असं म्हण का आता पण तू माझ्या बरोबर आहेस. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमचे जे शब्द आहेत ना, हे देवाला इम्प्रेस करत नाही. देवाला कळत आलेले काम बाकी, याच्यावर अजून काम बाकी आहे. संकट आलाच म्हणतो देवा काय चाललंय, देवा तुझं लक्ष नाही, देव तू माझी प्रार्थना ऐकत नाही, देवा वैरांना हसू केलं नाही. तू म्हण का जरी सगळं काही माझ्या विरोधात आहे, पण मला टेन्शन नाही, देव माझ्या बरोबर आहे. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इथं येशू जरी वधस्तंभावर कसा होता? एकटा होता. कसा होता? एकटा होता. पण त्याला माहित होतं मी एकटा नाही, माझा पिता माझ्या बरोबर आहे. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जीवनात अशा प्रसंगातून तुम्ही जाल की तुम्हाला वाटेल का मी एकटा आहे, मी कसा आहे. एकटा आणि आहे. सैतान तुम्हाला जाणून देईल का बघ तुझे घरचे तुझ्या बरोबर नाहीत. येस. ज्यांना तू जीवाला जीव दिला ते तुझ्या बरोबर नाही. नाही. ज्यांना तू खूप सहाय्य केलं ते तुझ्या मदतीला नाही. तो तुला इमोशनल करल, भावनात्मक करल. त्या शब्दापासून वाच. येस.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मन मी एकटा नाहीये, माझ्या बरोबर कोण आहे? परमेश्वर आहे. ज्या प्रभूनी योसेफाला सोडलं नाही, ज्या प्रभूनी शद्रक मेशकेला सोडलं नाही, ज्या प्रभूनी इस्रायलला सोडलं नाही, ज्या प्रभूनी येशूला सोडलं नाही, तोच देव मला सहाय्य करणारा. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना कळतं? समस्या आली का आपण तुटून जातो. काय होतो? तुटून जातो. 5 मिनिटं तुटा पण परत उभा राहा. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 5 मिनिटं काय होऊन जा, तुटून जा. तुटून जा बाबा. भावनात्मक आहे, भावना आल्या पण स्वतःला उभा राहा. नाही, मी वाहणार नाही याच्यात, मी बाहेर पडतो. का? मी अनाथ नाहीये, मला देव आहे. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बाकीची दृष्टी कदाचित माझ्या विरोधात नकारात्मक झाली, काय फरक पडतो? त्यांनी फरक पडत नाही. देव माझ्यासाठी काय विचार करतो ना, ते मला महत्वाचं आहे. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बाकीच्यांनी हात काढून घेतले, फरक पडत नाही. पेत्र म्हणतो का मी याला ओळखत नाही, फरक पडत नाही. देव मला ओळख देतो, त्यांनी फरक पडतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पेत्राने शाप दिले. काय दिले? शाप. म्हणलं मी याला ओळखत, नाही. प्रभूला लागलं पाहिजे. काय झालं पाहिजे? लागलं पाहिजे. तो म्हणतो याचं मनावर नाही घेत मी. Yes. मला माहिती आहे मला काय करतील, नाकारतील, नाकारतील. पण माझा बाप मला नाकारणार नाही. येस आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतं याच्याच. उधळ्या पुत्राचा कॉन्फिडन्स बघा. कोणाचा? उधळ्या पुत्राचा. सगळं उधळून आला पण त्याला माहित होतं बाप नाकारणार नाही. येस Yes. आमेन. तुम्हाला माहित पाहिजे तुमच्या बापाच्या मनात तुम्हासाठी किती प्रेम आहे. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च त्यांनी विश्वासाने रिस्क घेऊन, मोठा कॉन्फिडन्स घेऊन तो आला का नाही मी जाईल, क्षमा मागल. बापाचा हात त्याला माहित होतं की माझा बापाचं हृदय माझ्यासाठी कसं आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. उधळ्याला बाप प्रेम दाखवू शकतो, आमच्यावर तर विपत्ती येते मग देव सोडणार आहे? येस नाही सोडणार. कमान सोडणार का? नाही सोडणार. देव नाही सोडणार, पण आमचे शब्द आम्हाला देवापासून दूर नेतात. येस. आणि या कसोटीमध्ये देव बघतो का रे याला अजून पण येशू समजला नाही. कधी कधी बायबल सांगतं इस्रायलला 40 वर्ष का लागले. तिथं असं लिहिलं का देवाला त्यांना पारखायचं होतं. येस. काय करायचं होतं? पारखायचं आणि मग होतं. कधी कधी आमचं संकट का वाढतं, कारण देव आम्हाला पारखतो. काय करतो? पारखतो. आणि त्या पारखण्यामध्ये अनेक वेळेस आम्ही फेल होऊन जातो. येस. काय होऊन जातो? फेल होऊन जातो. आमच्या प्रार्थना बंद. नाही मी चर्चलाच येणार नाही, मी आज चर्चला जरी आलो ना मी आराधनेत भाग घेणार नाही, मी चर्चच्या कामाला हात लावणार नाही, मी एकटा एकटा राहील, मी गपचीप येईल, मी गपचीप निघून जाईल. का? मी मनात दुःखी आहे. येस. मी कसा आहे मनात? दुःखी आहे. मग देवाला कळतं का तुझं प्रेम खूप तुटकं आहे, येस. तुला प्रभू समजत नाही. तू इतक्या आवेशाने आला पाहिजे का देवा होऊ दे काय व्हायचं, पण मला माहिती आहे का तू माझ्या बरोबर. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव पाहतो याचा विश्वास खूप कमकुवत आहे. येस. विश्वास कसा आहे? कमकुवत. कमन होतो का नाही होत? येस होतं. आपण चर्चला येतो पण म्हणतो आज कशात भाग घेणार नाही, कशातच भाग घेणार गपचीप येईल गपचीप नाही. जाणार. जाईल. कोणाशीच बोलायचं नाही, गपचीप मागे थांबायचं, पुढं पुढे यायचं नाही, यायचं गपचीप. जायचं. मन कसं आहे? दुःखी मन, दुःखी आहे. मी निराश आहे. जाऊ दे बाबा, कशाला आपलं घरानं सांगून लोकांचा मूड कशाला घालवायचा. देव म्हणतो तुझ्या तरी मूड कशाला घालवतोस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुला साथ देणारा कोण आहे? परमेश्वरच आहे. मग तू जरी ते तुला दुखवतात तू कोणाकडे बघ देवाकडे पहा. आणि देवामध्ये आपला आनंद व्यक्त कर. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव म्हणतो बालिशपणा जात नाहीये, अल्लडपणा जात नाहीये, अजून आत्म्यात तू प्राऊड होत नाहीये. प्राऊड हो आणि प्रभूकडे ये. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव त्याग करणार नाही. आई विसरल, बाप विसरल, ज्यांच्यावर तुम्ही प्रीती दाखवली ते तुम्हाला विसरतील, Yes. पण देव विसरणार नाही. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जो आपला एकुलता एक प्रिय पुत्र देऊ शकतो, मग आता बाकीच काय राहिलं चर्च द्यायचं. Yes. पण आम्हाला वाटतं मला कोण विसरला? परमेश्वर विसरून देव जा. आमच्या प्रार्थनेकडे सध्या लक्ष देत नाही. अरे तू मागण्यापूर्वी तुला काय पाहिजे कोणाला ठाऊक आहे, परमेश्वराला आणि ठाऊक म्हणून आहे. त्यांनी हा वधस्तंभ वाहिला का तुझसाठी त्यांनी पूर्ण करावं. Yes. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून ज्याही वेळेस हे शब्द येतील समजून घ्या, सैतानाचे विचार तुमच्यावर हवी होऊ लागले. येस. कोणाचे? सैतानाचे तो विचार. मला सोडणार नाही चर्च, येस. तो केव्हाही मला टाकणार. नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सैतान भावनात्मक करल, भावनात्मक व्हायचं नाही, विरोध करायचा माणसा का नाही. सैतान तुम्हाला भुरळ टाकतोय, तू लोकांद्वारे मला भावनात्मक करतोय, मला दाखवतो का मी एकटा आहे, मी एकटा आहे. नाही, मी एकटा नाहीये, माझ्याबरोबर देवाचा आत्मा आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक बोलतील? बोलण्यास सामर्थ्य कशात? बोलण्यामध्ये. ऐकताय तुम्ही, चांगली गोष्ट आहे, पण जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही ना तुम्हाला देवाचा अनुग्रह दिसणार नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय? देवाच्या गौरवासाठी बोला. कोणाच्या? देवाच्या गौरवासाठी. म्हणा नाही, प्रभूचा जर अनुग्रह ना मजवर, येस. आता प्रभूच्या महिमेसाठी गोष्टी जुळून येतील त्याच्या गौरवासाठी. येस Yes. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना कळतं? आपण नेहमी प्रार्थना करतो, प्रभू असं होऊ देऊ नको, तसं होऊ देऊ नको. अरे असं म्हण, प्रभू तुझ्या गौरवासाठी आता विरोध असणाऱ्या गोष्टी पण जुळून येतील तुझ्या गौरवासाठी. येस. Yes. हालेलुया. किती लोकांना समज काय म्हण? विरोध असणाऱ्या गोष्टी तुझ्या गौरवासाठी जुळून येतील. जुळून येतील आणि प्रभूचा महिमा होणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्हाला नेहमी धाक पडतो, प्रभू
हे होऊ देऊ नको प्रभू, ते करू देऊ नको. अरे मन प्रत्येक गोष्ट मिळून देवाचा गौरव येस करत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रत्येक गोष्टी विरोधात आहे. कशी आहे? विरोधात आहे. पण प्रभू मी असं डिक्लेअर करतो का आता प्रत्येक गोष्ट तुझ्या गौरवासाठी जुळून येईल आणि ती मिळून तुझी महिमा करणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, किती लोकांना समजतं. आपला पाम संडे खूप चांगला झाला, आनंदाने झाला, पण आम्ही टेन्शनमध्ये होतो येशूला घेऊन. कोणाला घेऊन? येशूला घेऊन. आणि मग रात्री म्हणलो नाही प्रभू आता प्रत्येक गोष्ट जुळून येईल तुझ्या गौरवासाठी. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय करावं ते झालं पाहिजे, कारण जे झालं ते आत्म्यात पाहत होतो, कारण हे असं झालं पाहिजे कोणाच्या गौरवासाठी. देवाच्या पण गौरवासाठी. तशा गोष्टी जुळत नव्हत्या, तसं होत नव्हतं. मग मन निराश होऊ लागलं. मग मी प्लॅन करू लागलो आता कसं होईल. येशू भेटला, त्याला केस नव्हते आपल्या येशूकडे. आपण जो येशू बघायला त्याला काय नव्हते मोठे. केस मग म्हणले लोक म्हणतील अरे येशू आणला त्याला मोठे केस. नाही. म्हणलं करायचं काय प्रभू, वीक पण भेटणार नाही, रात्री कुठून वीक आणू आता. पण प्रभू म्हणला जा प्रार्थना कर, म्हण का आता प्रत्येक गोष्ट जी विरोधात आहे ना देवाच्या गोष्टी जुळून येईल. येस. आणि मग बुद्धी काम करू लागली. तलीत डोक्यात आलं आणि म्हणलं डोक्यावर काय टाक, तलीत टाक. काय टाक? तलीत मग त्याचे केस बी काय होऊन जातील. जागून जातील. आणि कुठं वाटलाच नाही आपल्यामधला येशू येशू नाही वाटत म्हणून. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इतके फोन आले ते पाहून लोक म्हणले अरे खूप जबरदस्त केलं, कुठं भेटलं येशू, कुठून केलं सर्व. अरे मला माहिती रात्री मी संघर्ष करत होतो. येस. रात्री मी संघर्ष. रात्री 10 पर्यंत मी सिस्टरशी बोलतो, अरे काय करायचं, कुठून वीग आणायची, हे एवढं सगळं केलं ना आता येशू येतं कसं होणार, हे सगळं झालं पाहिजे. देवाने सकाळी सगळ्या गोष्टी बदलून टाकल्या. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जसं तुम्ही म्हणता ना प्रभू जी प्रत्येक गोष्ट विरोधात आहे तुझ्या गौरवासाठी प्रत्येक गोष्ट जुळून येणार, गोष्टी बदलतील. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमचं हार्ट जर चांगलं आहे देव तुमच्या बरोबर आहे. येस. अरे देवाने पाप्यांवर दया केली. कोणावर? पाप्यांवर दया जी केली. पापात मारणार होती तिच्या बाजूने कोण उभा राहिला. येशू उभा राहिला. मग चर्च आम्ही कोणाची लेकरं आहेत. देवाची मग लेकरं. आम्हाला देव कसं सोडणार. येस. कमॉन, किती लोकांना कळतंय. पेत्राने येशूला बोलवलं का माझ्या तारवाती आहे. नाही. मग प्रभू त्याला मदत करतो. येस. जक्कई म्हणतो का माझ्या घरी चल, नाही. प्रभू त्याच्या घरी जातो. पापी स्त्री जी मरणार आहे प्रभू तिला वाचवतो. अरे प्रभू न मानता त्यांना देतो, मी तर मागतो मग मला सोडणार आहे. येस. कमॉन, फरक कळतोय चर्च. न मागणाऱ्यांना मिळालं, आम्ही तर काय करतोय मागतोय. सकाळ संध्याकाळ 3 टाइम मागतोय आम्ही. मग देव देणार नाही का. येस देणार. विश्वास खंबीर कर, Yes. म्हण का नाही तो मला सोडणार नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यस प्रभू मला टाकणार नाही, देव त्याचं वचन माझ्यात पूर्ण करणार. या प्रसंगात देवाला पाहायचंय, चेक करायचंय माझा विश्वास हालतो का नाही. प्रभू मी हलणार नाही. दुष्टाच्या मर्जीवर तू मला सोपवणार, नाही. तू आपला गौरव करून घेणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जरी तो वधस्तंभावर होता आणि त्यांना वाटत होतं का आमच्यामुळे सगळं चाललंय, ते म्हणतो तुमच्यामुळे नाही, याच्यात माझ्या बापाचा गौरव म्हणून हे सगळं चाललंय. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पिलात त्याला म्हणला सोडू का. अरे तो म्हणला तुला अधिकार नाही, तुझे करतो ना तो अधिकार तुला नाही, वरती येऊन माझ्या बापाने तुला अधिकार दिला. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सुटायचं असतं तर मला तुम्ही धरलंच नसतं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सुटायचं असतं तुम्हाला तुम्ही. धरलंच नसतं. नसतं. तो म्हणतो का हे जे होतंय ना हा अधिकार कोणाद्वारे. पित्याद्वारे. त्याद्वारे. तुमच्या नाकर्तेपणात माझा बाप माझा गौरव करून घेते. येस. म्हणून या सगळ्या गोष्टी घडतायत. तुम्हाला वाटतंय का तुम्ही वधस्तंभावर दिलं, तुम्हाला वाटतंय का तुम्ही मला मारतायत, पण दुसऱ्या बाजूनी माझ्या देवाची योजना आहे तर पूर्ण होते. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून प्रभू आम्हाला टाकणार नाही चर्च. येस. का म्हणून टाकेल का. नाही टाकणार. देवाचं प्रेम रोज नवीन होत. येस. काय लिहिलंय, रोज देवाची करुणा आणि प्रेमदया आमच्यावर काय होती. नवीन होते. मग जर करुणा रोज नवीन होती तर देव टाकणार का. नाही. नाही. आपल्या विचारातून बाहेर पडा, येस. निराशेतून बाहेर पडा. अशा काही गोष्टी तिथं उत्तर भेटत नाही. समजून घ्या का देव मला पारखतोय, Yes. मला काय करतोय पारख. आणि मी हलणार नाही, माझा विश्वास सोडणार नाही. देव मला इथं साक्ष घडून त्याचा गौरव करून घेणार. येस. Yes. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमान, किती लोकांशी प्रभू बोलतोय. कोण करेल चर्च. परमेश्वर करल. करणार का. येस. करणार. कोणाकडे पाहायचं. देवाकडे पाहायचं. प्रभूकडे पाहायचं. जर आतापर्यंत देवानी लाजवलं नाही, आतापर्यंत देवानी ब्लेस केलंय, तर प्रभू हे जे आव्हान आहे इथं पण तू माझा हसू होऊ देणार नाही. येस. प्रेज द लॉर्ड. तू हालेलुया. माझा गौरव करून घेणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक ऍग्री आहेत. कोण करून घेईल. परमेश्वर करून घे. देव मरू देणार नाही. मरण जीवन सगळं कोणाच्या हातात. परमेश्वराच्या आणि प्रभूद्वारे तुला जीवन आहे. येस. Yes. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ही जी स्थिती आहे ना, मी काल रात्री विचार करत होतो त्या टायमाला कालची रात्र कशी असेल येशूसाठी. येस. कोणती रात्र. कालची रात्र. ज्याला पकडून दिलं, पण हा प्रसंग 3 दिवसांतर चेंज झाला सगळा. येस. आमेन. किती दिवसांतर. 3 दिवसानंतर 3 दिवसांतर सगळं वातावरण प्रभूने काय केलं. बदलून टाकलं. सेम वे आज जे वातावरण तुमच्या लाईफ मध्ये ना जास्त दिवस राहणार नाही, देव हे वातावरण बदलणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पेत्रांनी पण एक रात्र काढली, पेत्रांनी पण एक रात्र काढली. पण देवाने त्याचं पण वातावरण काय केलं. बदलून टाक. टाकलं.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोण पाहतोय? परमेश्वर पाहतो. सगळे बोला कोण पाहतोय? परमेश्वर असं पाहतो. लिहिलंय, पेत्राचा तारू पाहून येशू त्याच्यामध्ये गेला. म्हणजे रात्रचा संघर्ष कुणी पाहिला? परमेश्वराने तोच पाहिला. देव तुमचा संघर्ष पाहतो. येस आमेन. आणि जर तुम्ही टिकून आहात, देव तुमच्या बाजूनी. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, उभा राहूया, आपण प्रे करूया. थँक यू जीसस. हालेलुया पित्या. हालेलुया. थँक यू जीसस. हे पित्या, आम्ही तुला महिमा देतो. जर आज या ठिकाणी कोणी असं आहे जो दुखावला आणि त्याला वाटतं का प्रभू मी एकटा आहे, मी काय करावं, सगळ्यांनी साथ सोडून दिली, हे भावनात्मक विचार आपल्यातून दूर कर. यस, तुझ्या लोकांनी साथ दिली आहे खरं आहे, पण सगळ्यांनी साथ नाही दिली. तो देव तुझ्या बरोबर आहे. तुझा बाप तुझा बरोबर आहे. तो पिता तुझ्या बरोबर आहे. कमन आपल्या मुखाने अंगीकार करा. म्हणा प्रभू माझ्या बरोबर आहे. प्रभू माझ्या बरोबर सगळे आहे. बोला प्रभू माझ्या बरोबर आहे. प्रभू माझ्या बरोबर आहे. प्रभू मला क्षमा कर. प्रभू मला क्षमा कर. या स्थितीमध्ये या स्थितीमध्ये मी अस्थिर झालो मी अस्थिर झालो आणि मला असं वाटू लागलं आणि मला असं वाटू मी लागलं, एकटाच, मी एकटाच आहे. कुणी माझ्या बाजूनी नाही, कोणी माझ्या बाजूने कुणी मला समजून घेणार नाही. कोणी मला समजून मी घेणार आता काय नाही. करणार? मी आता काय करणार? प्रभू माफ कर. प्रभू मला माफ कर. प्रभू मला माफ कर. प्रभू मला माफ मी कर. एकटा नाही, मी एकटा नाही. मला नेहमी पाहणारा, मला नेहमी पाहणार. कमन जोरात, मला नेहमी पाहणारा, मला नेहमी पाहणार. नेहमी माझ्या जवळ असणारा नेहमी माझ्या जवळ जवळ असणार. तो प्रभू येशू माझ्या बरोबर तो आहे. प्रभू येशू माझ्या ऐक माझ्या मना, ऐक माझ्या मना. व्याकुळ होऊ नकोस, व्याकुळ होऊ नको. अस्थिर होऊ नकोस. अस्थिर होऊ तो नको. देव तुझ्या बरोबर आहे. तो देव तुझ्या तो बरोबर देव आहे. तुझ्या आतमध्ये आहे तो देव तुझ्या आणि आतमध्ये तो तुला आहे. कधी सोडणार आणि नाही. तो तुला कधी सोडणार ज्या नाही. प्रसंगात तू आज आहेस, ज्या प्रसंगात तू आज आहे हा प्रसंग जास्त दिवस राहणार नाही. हा प्रसंग जास्त देव दिवस तुझा समय राहणार. बदलण्यावर आहे. देव तुझा समय बदलण्यावर आहे देव तुझा आणि देव आपला गौरव तुला Yes. प्रगट करणार आहे. Yes. येशू नावाने Yes. आजपासून यांच्या लाईफ वर यांचे ब्लेसिंग्स मी डिक्लेअर Yes. करतो Declare आणि म्हणतो जे काही वातावरण आहे Yes. ते चेंज होणार. Amen. ते चेंज होणार पित्या. Amen. आणि तुझी महिमा होणार. Yes. जी अस्थिरता आहे घरामध्ये, Yes, Father. देव ती टर्न करल. Yes, yes. लेकरात ते प्रेम उत्पन्न करल. Amen. पती पत्नीत अनुग्रह टाकल. Amen. विभक्तपणा निघून जाईल. निघून जाईल. कामाचे रस्ते मोकळे होतील. Yes. आरोग्य तुझ्या बाजूने वाहू लागल. Amen. घरामध्ये शांती स्थापित होईल Yes. आणि तो देवाचा गौरव पाहशील. Yes. येशू नावाने ब्लेस करतो. Amen. आमेन.